आपण इयत्ता 8वी एम.एम.एस मध्ये बुद्धिमत्ता हं, बुद्धिमत्तामध्ये क्रम प्रकरण आता अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेचा विचार जर करत असाल, परीक्षेचा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास येईल की क्रम असेल किंवा संख्या असेल याच्यावर 10 ते 12 प्रश्न नेहमी पेपरमध्ये विचारले जातात. आणि ह्या प्रश्नामध्ये एक ठराविक पॅटर्न फॉलो केलेला आहे. तर तो पॅटर्न तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि हे संख्यांचं कोणतं पण एक्झाम्पल असू दे, ते सोडवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हां, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे हां, हां, तो म्हणजे संख्येमधील म्हणजे समसंख्या. बघा, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. समसंख्या, हं, नंतर विषम संख्या, हं, मूळ संख्या, हं, संयुक्त संख्या, हं, नंतर वर्ग, घन, हं, पाढे, हं, नंतर त्यानंतर आणखी महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे अ, संख्येतील फरक. हं, ह्या काही गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला आरामात कोणतंही एक्झाम्पल असू दे, ते तुम्हाला आरामात सुटून जाणार आहे. तर बघा आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. हं, जी काही एक्झाम्पल आहेत, हं, ते आपण हळू घेऊया, की जेणेकरून आपल्याला ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे हे आपल्याला लक्षात येईल. हं, बघा आता आपण पहिले एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय आहे, 6, 12, त्यानंतर 20, 30, 30, 42 हां, आणि प्रश्नचिन्ह. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करू शकतोय, ह्याच्यामध्ये दिलेला जो संख्येतील फरक आहे, तो इथे कितीचा फरक आहे, तर 4चा. इथं फरक कितीचा आहे, 6चा. या ठिकाणी फरक कितीचा आहे, 8चा फरक आहे. या ठिकाणी कितीचा फरक आहे, तर 10चा फरक आहे. लक्षात येते का तुमच्या? ह्या ठिकाणी कितीचा फरक आहे, 12चा फरक आहे. आता या ठिकाणी कितीचा फरक असणार आहे, तुम्ही सांगा. 4, 6, 8, 10, 12 इथं तुम्ही सांगू शकता किती. म्हणजे बघा हे अशा पद्धतीने पण सोडवता येत आहे. आणखी एक दुसरा पॅटर्न काय आहे, तर बघा ही दोन्ही संख्या आहे. बघा दोन्ही संख्येमध्ये 1चा वर्ग अधिक 1, 1चा वर्ग 1, 1 अधिक 1, 2, 6 ही संख्या आहे. बघा 2चा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग 4, 4 आणि 2 6. नंतर 3चा वर्ग अधिक 3, 3चा वर्ग किती येतोय, वर्ग 9, 9 आणि 3 12. ओके, म्हणजे इथं 12, नंतर इथं 20, 20 कधी येऊ शकते, 4चा वर्ग हं अधिक 4, इथं 5चा वर्ग अधिक 5, इथं 6चा वर्ग अधिक 6 आणि मग या ठिकाणी कितीचा होणार आहे, तर 7चा वर्ग अधिक 7. लक्षात आलं का? म्हणजे 2 पद्धतीनं सुद्धा हे एक्झाम्पल सोडवता येतं. मग आता तुमचा विषय राहिला की तुम्ही कोणती पद्धत फॉलो करताय. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी एक्झाम्पल सोडवता येतात. त्यात हे आता मी 2 पद्धतीने दाखवलं. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. बघा पुढचं एक्झाम्पल आपण घेतोय.
2 नंबरचा. तर बघा ह्या एक्झाम्पलमध्ये बघा 3, 4 त्यानंतर 6, 9, 13 मग प्रश्नचिन्ह आहे. नंतर 24 आहे. नंतर 31 आहे. बघा दिसते तुम्हाला? बघा आता ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे? 1चा फरक आहे. इथं फरक कितीचा आहे? 2चा. या ठिकाणी फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. या ठिकाणी फरक कितीचा आहे? तर 4चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी कितीचा फरक असणार आहे? 5चा. या ठिकाणी फरक कितीचा असणार आहे? 6चा. आणि या ठिकाणी फरक कितीचा येतोय? तर 7चा येतोय. बघा क्रमवार संख्यांचा फरक या ठिकाणी वाढत गेलेला आहे. त्यामुळे 13 मध्ये 5 मिळवल्यानंतर जी संख्या येणार आहे ते ह्याचं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे हा सुद्धा एक संबंध आहे जो संबंध तुम्ही अप्लाय करायचा आहे. आता हे 3 नंबरचं एक्झाम्पल बघा. किती आहे? 1, 8, 27 प्रश्नचिन्ह 125 216. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं सुरुवातीला की तुम्हाला एक्झाम्पल सोडत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या पडतात. तर त्याच्यामध्ये घनसंख्या हा सुद्धा मी सांगितलं होतं. तर बघा ह्या क्रमवार घनसंख्या कसल्या संख्या आहेत? घनसंख्या. म्हणजे क्रमवार घनसंख्यांचा इथं तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे हा 1चा घन आहे, हा 2चा घन, हा 3चा घन. मग इथे किती येणार? तर 4चा घन येणार. मग 4चा घन किती आहे? तर 4चा घन आहे 64. म्हणजे 64 हे उत्तर येणार. लक्षात आलं का? आणि त्यानंतरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला बघा किती आहे? तर 8, 32 10, 40 मग प्रश्नचिन्ह आहे. मग 48 आहे. मग किती आहे? 14 आहे. मग किती आहे? 56 आहे. बघा बाळांनो. तर पहिली संख्या लहान आहे, दुसरी संख्या मोठी आहे. मग लहान, मोठी. मग लहान असणार आहे, मग मोठी. मग लहान आहे, मोठी आहे. म्हणजे एक संख्या लहान मोठी जर अशी असेल तर या ठिकाणी एकाड एक संबंध. कसा संबंध? एकाड एक संबंध लागतो. म्हणजे बघा तर 8 नंतर 10. इथे किती असणार आहे? 8, 10 आपण डायरेक्ट म्हणू शकतो 12. 12 मध्ये परत आणि 2 मिळवल्यानंतर किती येते? 12 आणि 2 बघा या ठिकाणी 14. म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे? तुम्ही आरामात सांगू शकता किती असणार आहे? 12. लक्षात येते तुमच्या? असा एकाआड एक संबंध सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल त्या ठिकाणी येऊ शकतात. तर ह्या पद्धतीची एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, वर्ग, घन, पाढे हे माहीत पाहिजे. किंवा म्हणजे घनसंख्या अधिक 1, घनसंख्या वजा 1 किंवा वर्गसंख्या अधिक 1, वर्गसंख्या वजा 1 किंवा वर्गसंख्या अधिक 30 संख्या, वर्गसंख्या वजा 30 संख्या. असं वेगवेगळं पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर तुम्हाला आणखी एक विषय कसोट्या सुद्धा माहीत ठेवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक जे एक्झाम्पल येईल त्या एक्झाम्पलमध्ये काय पॅटर्न आहे तो तुम्हाला जर समजला तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल असून दे ते तुम्ही आरामात सोडवू शकता. प्रत्येक एक्झाम्पल आल्यानंतर जर तुम्हाला पॅटर्न जर नाही लक्षात आला तर तुम्ही त्यांचा फरक आणि परत त्यातील फरक जर काढत गेला तर तुमच्या निश्चित तो पॅटर्न लक्षात येईल. तर त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.